हरे हरि जय राम कृष्ण Hare
निकला तरी काहीच नेले निकला तरी काहीच नेले बोलत वचनाची भाविका बोलत वचनाची तुमचा अनुग्रह लागलो अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी पवन झालो एका जनाधरी तुमचा एका जनाधरी तुमचा त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी पण माझ्या बरोबर मंगाळे खायचं कोणी नाही त्याच्यामुळे जरच म्हणतो ओम नमो ज्ञानेश्वर
टाळी वाजून भजन करा मायला. वा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन धारू चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन धारू चराचरी एका जनाधरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्व संत सज्जन बाबाचे सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती सम्राट शांतीचे दूत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये एकनाथ महाराज माऊलीच्या चरणावर नतमस्तक होतात आणि आपला भाव व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे आज या ठिकाणी हंस ब्रह्मा आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सगळ्यानंद शांतामाई बंडोबा केरोबाबा
या सर्वश्रेष्ठ संत मालिकेतील संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज धनधने यांच्या मार्गदर्शनाने व उपस्थित तुम्हा सर्व संत श्रीपाद बाबा रामदासांवर प्रेम करणाऱ्या, माऊली ज्ञानोबा तुकोबारायावर मन भरून प्रेम करणाऱ्या सर्व भाविक संत साधकांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण संपत महाराज हंडे व त्यांच्या सर्व सवंगड्यांनी ज्या ज्ञानेश्वरीचं खऱ्या अर्थानं अर्थ निरूपण अंतकरणामध्ये साठवलेलं आहे, या सर्व उपस्थितांच्या सहवासामध्ये आमच्या माता भगिनी आहेत. त्याचप्रमाणे संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याबरोबर हो अंतकरणापासून वारी करणारे सर्व वारकरी समोर बसलेले आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक दिवसीय वैष्णव मेळावा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करणारे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य बाळासाहेब महाराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि या कार्यक्रमाची पहिली सेवा माझ्यासारख्या पामाराकडे याही वर्षी आपण सोपवलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. मायबापू, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं लग्न लागतं आणि पंक्ती बसतात त्यावेळेला पहिली वाढ होती. मला वाटतं ती पहिली वाढ कुठल्याही पक्वान्नाची होत नाही. पहिली वाढ जी होते ती पत्रवाळीची होती आणि म्हणून पहिली सेवा माझ्यासारखा आपण सोपवलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. या निमित्तानं तुम्हा सज्जनांची सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली आहे. तुकोबारायाने आयुष्यभर परमार्थ केला, पण कुठेही मान मोठेपणाची अपेक्षा न करता परमार्थ केला, सेवा केली आणि त्या सेवेच्या मोबदल्यातून तुम्हाला मला जो आनंद मिळाला तो आनंद अवर्णनीय आहे. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू माझ्या कृपया असे कार्यक्रम असावेत का नसावेत याबद्दलची चर्चा बऱ्याच ठिकाणी होते. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हे समोर जे कॅमेरे आहेत हे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे या ठिकाणी आपली बातमी आणि आपला हा वैष्णव मेळावा संपूर्ण दूरदर्शनवर जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही सह्याद्री वाहिनी करते. आणि सह्याद्री वाहिनीचे कॅमेरे आणि मी मराठी, त्या मी मराठीचे हे कॅमेरामन या ठिकाणी आलेले आहेत. सगळीकडेच परमार्थ चालतो, पण त्या परमार्थाची दिशा देणारे कोण असतात, कसे असतात, सगळीकडे कीर्तन प्रवचन चालतात, पण हे वैष्णव मेळावा म्हणजे काय त्याचं कुतूहल या आमच्या विकास महाराज वायाळ या वायाळ साहेबांनी या मंडळीला थोडं निमंत्रण केलं आणि एक वैष्णव मेळावा म्हणजे काय, परमार्थ मार्गदर्शन म्हणजे काय याच्याबद्दलचं छोटंसं निवेदन ते आपल्या सह्याद्री वाहिनीला देणार आहेत. आतापर्यंतचा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये
शिफ्ट केलेला आहे. आणि तो हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दूरदर्शनचा जो सह्याद्री चॅनल आहे आणि मी मराठी नावाचा जो चॅनल आहे त्या कार्यक्रमामध्ये ते दाखवणार आहेत. कृपया 2 मिनिटांमध्ये त्यांना काहीतरी आपल्याशी हितगुज करायचंय, बोलायचंय. हा माईक बंद राहणार आहे. मृदुंगमणी पीटी मास्तर ही सगळी मंडळी शांत राहणार आहेत. कुणाचा टाळ वाजणार नाही. कुणाची मुलं जर गडबड गोंधळ करत असतील, तिथं स्वयंपाकाच्या बाजूला जर गडबड गोंधळ असेल तर सर्व मंडळींनी एक 2 मिनिटाची स्तब्ध शांतता ठेवायची आहे. आणि सह्याद्री दूरदर्शनवाले आणि मी मराठी चॅनलवाले ते आपली या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत. तरुण कार्यकर्त्यांचे आमचे आजचे कीर्तनकार तरुण आहेत, त्यांचे साथीदारही तरुण आहेत. मला वाटतं परमार्थ करताना बऱ्याच जणांची दिशा चुकते. त्यांना असं वाटतं तरुणपणामध्ये आपण काहीतरी वेगळं करावं आणि म्हातारपणामध्ये याच्यामध्ये पदार्पण करा. त्या समोर पाहिलेला कार्यकर्ता जो तुम्ही पाहिला ते याच्या वयाचा विचार करा आणि याच्या कार्याचा विचार करा. हेच वाया यांनी या सह्याद्रीच्या दूरदर्शनच्या त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि मी मराठी या कार्यकर्त्यांना बोलवलं. कारण माझ्या या कार्यक्रमाचे जे निरूपणकार आहेत संपत महाराज हांडे, त्यांच्या मैत्रीच्या माध्यमातून हे कार्य करत आहेत. आणि एक चांगल्या कार्याला सहभाग करणारा, चांगल्या कार्याला सहकार्य करणारा अशा प्रकारचा हा तरुण आहे. एकेरीमध्ये बोलतो कारण अशी माणसं दुर्लभ असतात. आजचे तरुण जर पाहिले तर आजचे तरुण व्यसनाच्या अधीन झालेले आहेत आणि हा तरुण या व्यसनाच्या अधीन झालेला आहे की जे व्यसन जगाला नको आहे. वयाळ महाराज, वयाळ साहेब, तुम्ही एक चांगल्या प्रकारचं कार्य केलं आणि आता पाठीमध्ये जे चाललेलं आहे ना आपल्या अन्नदानाचा जो सहभाग आहे ते इथलं हे आदर्श तरुण मंडळ आहे. युवकांचा विकास करणारा आशीर्वाद युवक विकास तरुण मंडळ आहे. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, मी कीर्तनाचा आमच्या रामचंद्र महाराज इंगोलेंचा मी 5 मिनिटाचा अवधी घेतला, त्यामध्ये दूरदर्शनवाल्यांनी काही तुमची 5 मिनिटं 10 मिनिटं घेतले. परंतु तरी ते मी आजच्या कीर्तनकार इंगोले महाराजांची माफी मागतो, पुन्हा सर्वांची माफी मागतो आणि कीर्तनाला सुरुवात होईल. शांत चित्ताने ऐका. आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये वेळ काढणं अवघड आहे. आणि जो वेळ तुम्ही या ठिकाणी काढला तो कशा करता काढला याचं महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला करण्याकरता मला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. समोरच्या मंडळीकडे जर पाहिलं, बाजूला आजूबाजूला जर पाहिलं तर तुम्हाला काही मार्गदर्शन करावं खरंच माझ्याकडे काय नाही. मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. परंतु तुम्ही गेले 4 महिने माऊली महावैष्णव जनोपरायणी जे ज्ञानामृत ताट तुमच्या पुढे वाढून ठेवलं त्यातील एक एक घास तुम्ही 4 महिने सेवन केलेलं आहे. आणि तुम्हासारख्याची सेवा खूप आनंद आणि समाधान वाटतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही मार्गदर्शन नाही, परंतु खरंच आपण परमार्थ करत असताना आपण कुठे आहोत आणि आपल्याला प्रवास कसा करायचा आहे हे आजच्या अभंगामधून नाथबाबा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही 4 महिने नव्हे नव्हे संपूर्ण आयुष्यभर जी काही साधना केली, जी काही तपश्चर्या केली, जो काही परमार्थ केला तो प्रत्येकाच्या गाठीला आहेच. परंतु इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मला काय केलं पाहिजे त्याकरता संतांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि म्हणून संतांचं मार्गदर्शन तुम्हाला तुकारामाने मला धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा स्वरूप एक नेत्या म्हणून तुमच्या समोर आलो. तो निरोप तर मी सांगणारच आहे, परंतु आधी तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे काही केलं
त्याबद्दल काही विचारणा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ते तुमच्या जवळच आहे, पण इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलं तेवढं फक्त मला तुम्ही सांगा. तुम्हाला प्रपंच करायचा की परमार्थ करायचा? म्हणजे संतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचायला मला अवघड जाणार नाही. तुम्हाला संसार करायचा का परमार्थ करायचा हा प्रश्न आहे. छोटासा माझा प्रश्न मराठीमध्ये आहे. कुठल्याही प्रकारचा संस्कृत किंवा वेदांताचा विषय मी बोललो नाही. प्रश्न छोटा आहे. तुम्हाला प्रपंच करायचा की परमार्थ करायचा? हा विठ्ठल विठ्ठल मला उत्तर मिळालं नाही. जाऊ द्या. अवघड विषय आहे परमार्थ, अवघड विषय आहे प्रपंच. नसेल तुम्हाला समजला, पण छोटा प्रश्न आहे. आपण आता इथपर्यंत आलो, वैष्णव मेळाव्याला चालत आलो. एका पायरी चालत आलो का दोन पायरी चालत आलो? विठ्ठल विठ्ठल किती पायरी चालत आलो? दोन पायरी. सचिन हो, तुमचं सर्वांचं मन आहे आपण इथपर्यंत आलो, दोन पायरी चालत आलो. पण शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर ते सिद्ध होत नाही. दोन पायरी चालत आलो असं जर म्हणत असाल तर तुम्ही दोन पायरी कसं चाललं पाहिजे माहितीये का? थिअरी विथ प्रॅक्टिकल. इंजिनिअरिंग मध्ये फक्त थिअरीला महत्व आहे, तर प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. तसं परमार्थ करत असताना देखील अभंगवाणी हो, नामामध्ये तुकामध्ये चालत नाही हो, पण तू काय म्हणे हा अनुभव हा प्रत्येकापर्यंत पोहोचवावा लागतो. आणि तो अनुभव संत श्रीपाद बाबा रामदास बाबांनी हो पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर आमच्या विदर्भापर्यंत आणून पोहोचवला. म्हणून आम्ही तुमच्या समोर एक त्या लेकराच्या भूमिकेमध्ये मायबाप करून उपस्थित आहोत. तर या ठिकाणी मला सांगायचं काय की तुम्ही इथपर्यंत चालत आला. दोन पायरी का एका पायरी? दोन पायरी सगळ्यांचा मन आहे, पण ते या ठिकाणी शास्त्राप्रमाणे सिद्ध होत नाही. कारण दोन पायरी जर तुम्ही चालत आला असाल तर ते कसं चालत आलं पाहिजे होतं माहितीये का? हे असं चालत यायला पाहिजे. तुम्ही असे चालत आला का? असे चालत आला नाही. मग एका पायरी चालत आला का दोन पायरी? आता एका पायरी. विठ्ठल विठ्ठल दोन पायरी चालत आला नाही. मग एका पायरी चालत आलो का? तर तेही शास्त्रदृष्टीने सिद्ध होत नाही. कारण एका पायरीला तुम्ही आम्ही चालत आलो असं म्हणावं तर आपण कसं आलो पाहिजे होतं? हे असं चालत आलो पाहिजे होतं एका पायरी. मग असे चालत आलो का आपण? मग किती पायरी चालत आलो? चालण्याचं ज्ञान जर आपल्याला नाही तर परमार्थाचं ज्ञान खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं का? पोहोचायला नको का? त्याकरता हे व्यासपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुम्ही आम्ही चालत आलो. कसे चालत आलो? आज तुम्हाला सांगून जातो. तुम्ही आम्ही इथपर्यंत चालत आलो. कसे चालत आलो? तर ज्या वेळेला सजीव आपला उजवा पाय जमिनीवर होता ना त्यावेळेला डावा पाय आपला अजांतरी होता. आणि ज्यावेळेला डावा पाय आपला जमिनीवर आला त्यावेळेला आपला उजवा पाय अजांतरी होता. बरं खरं का खोटं? हो. तुम्हाला म्हणाले की प्रपंच करायचा का परमार्थ करायचा याचं उत्तर आपल्याकडे नाहीये, पण आज ते उत्तर तुमच्या पुढे प्रतिपादन करतो. आज तुम्हाला प्रपंच करायचा का परमार्थ करायचा? तुम्ही आम्ही नेमकं करतो काय आणि आमचं चाललं काय? आमचं काय चाललं म्हणाल तर ज्या वेळेला आमचा एक पाय परमार्थात असतो त्यावेळेला प्रपंचाचा पाय अजांतरी असतो. आणि ज्या वेळेला आम्ही प्रपंचामध्ये असतो त्यावेळेला परमार्थाचा पाय अजांतरी असतो. म्हणजे धड परमार्थही नाही आणि धड प्रपंचही नाही. अशा द्विधावस्थेमध्ये तुम्ही आम्ही हा प्रपंच आणि परमार्थ करतो. अशा द्विधावस्थेमध्ये प्रपंच आणि परमार्थ करणाऱ्या जीवाला सत्याचा मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे तुमच्या माझ्या दारामध्ये आले. हात जोडून तुम्हाला मला रात्र दिवस या भक्ती मार्गामध्ये जागवण्याचा प्रयत्न करतात. जोगी जगजोगी जगजोगी
जगदोगे जोगी जगदोगे संत महात्मे तुम्हाला मला जाग करण्याचा प्रयत्न करतात आणि जागा करत असताना तुम्हाला मला सांगतात बहुता दिवसा फेरा आला या नगरा. हो, या नगराला म्हणजे या शरीराला तुम्ही आम्ही बहुत दिवसांनी म्हणजे किती दिवसांनी एका एका योनी कोटी कोटी फेरा एका एका योनी कोटी कोटी फेरा कोटी फेरा कोटी कोटी फेरा कोट्यावधी जन्म घे 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 तुम्ही आम्ही या नगराला म्हणजे या देहाला आलो. या देहामध्ये आल्यानंतर माऊली ज्ञानोबांनी काय करावं सांगून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबांनी सांगून ठेवलं गाथ्यामध्ये, नाथबाबांनी सांगून ठेवलं भागवतामध्ये. कळालं आपल्याला? कळालं? कळालं? हो नाही कळालं पुन्हा तुमच्या माझ्या दारामध्ये आले आणि तुम्हाला मला सावध करण्याचा प्रयत्न करतात. मायबाप आराशी कोठोनी विदर्भातला शब्द आहे बापा. मायबाप हो, मायबाप समजून तुमच्या माझ्या चरणावर मत्सर्य ठेवावं साधू संतांनी आणि तुम्हाला विनंती करावी सावध होई बापा काळ लागला मापा. झाला महाराष्ट्र सावध? झाला सावध? नाही झाला. प्रयत्न सोडला नाही. त्यांनी प्रयत्न महाराष्ट्र सावध करण्याकरता कुठलाही विलंब न लावता कुठलाही प्रयत्न कमी न पडता सर्व संतांनी प्रयत्न केला आणि तुमच्या माझ्या दारामध्ये जोहार मायबाप जोहार 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 जोहार सकळ संताचा मी महार ज्ञानोबा तुकोबाचा मी महार संत श्रीपाद बाबा रामदास बाबाचा मी महार. आलो तुमच्या दारामध्ये काय अपेक्षा? बहुमुखेला मी झालो तुमच्या प्रेमासाठी आलो. काय अपेक्षा? कुठे फोटो लागावं म्हणून काही अपेक्षा नाही केली हो, काही अपेक्षा केली नाही हो. चोखामध्ये आलेली पाठी देवा तुमच्या उष्ट्यासाठी. कशाकरता हा प्रयत्न? तर या जनता जनार्दनाला आपल्या सुविधा करता हो, सुविधामध्ये स्वार्थासाठी तो जागा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि सज्जन हो, हे जागा करत असताना प्रत्येक साधू संतांनी आपापल्या परीने आपला संपूर्ण देह झिजवला. बरं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये अवतार कार्याला आलेले एकनाथ महाराज
ते देखील काही कमी पडले नाही. त्यांनी देखील दारोदार या नरदेहाबद्दलचं महत्व प्रतिपादन केलं. बरं, सकाळचा प्रहर आहे, 4 वाजलेले आहेत. हो, एका बाजूला आता सूर्योदय होणार, तांबडं फुटलेलं आहे. अशा प्रसंगी डोक्यामध्ये मोराचा मुकुट, मोराच्या पिसाचा मुकुट घातलेला आहे, हातामध्ये टाळ घेतलेला आहे आणि वासुदेवाच्या रूपानं नाथ बाबा गल्लोगल्ल हिंडतात. मायबाप, नरदेह दुर्लभताना तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदना. आणि त्या भगवंताला आठवण्याकरता, सुईत साधण्याकरता नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडानुमोदन, नलगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना. प्रत्येक साधू संतांनी आपला प्रयत्न सज्जनो यशस्वीरित्या पार पाडला. संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी देखील आपला प्रयत्न चालू ठेवला, आपला प्रयत्न यशस्वी केला. आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने कीर्तनकार, प्रवचनकार आपला प्रयत्न चालू ठेवलेला आहे प्रत्येकाने. आणि तो एक छोटासा प्रयत्न म्हणून आज या ठिकाणी घाटकोपर मध्ये संपूर्ण मुंबईकरांच्या प्रेमास्तव हा वैष्णव मेळावा कशा करता, फक्त त्यांनी केलेला प्रयत्न, हो त्यांचा जो प्रांजळ भाव होता, तो भाव तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावा, निर्माण व्हावा, एवढ्याकरता तो प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न करण्याकरता या साधू संतांच्या परमार्थाची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर सज्जन हो, पार्श्वभूमी फार महत्वाची आहे. एकनाथ महाराज पैठण क्षेत्रामध्ये अवतार करायला आले. एकनाथ महाराजांचा जर विचार जर केला तर एकनाथ महाराज ज्ञानाचा झाला एका आणि नामाचा झाला तुका. नामदेव महाराज तुकोबरायाच्या रूपाने अवतार करायला आले आणि प्रत्यक्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या रूपाने पैठण क्षेत्रामध्ये प्रगट झाले. प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार होते, परंतु चालत आलेली संप्रदायाची परंपरा रामप्रभूंनी जोपासली, श्रीकृष्ण भगवंतांनी जोपासली. मला देखील त्या परंपरेने चालणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी पैठण क्षेत्रामध्ये बालपणामध्ये भक्तीला प्रारंभ केला, परमार्थाला सुरुवात केली. पण ती सुरुवात अशी होती, लेकराच्या बुद्धीने होती. रोज सकाळी उठायचं, पैठण मध्ये असलेल्या त्या शिवालयामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये जायचं, डोळे बंद करायचे आणि त्या भगवंताच्या मंत्राचा, नामाचा जप सुरू करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हो, लेकराची चाललेली भक्ती पाहून प्रत्यक्ष शंकर भगवान प्रगट झाले. आणि शंकर भगवान प्रगट झाल्यानंतर सांगतात, नाथा माझ्या मंत्राचा जप करतोस, खरं आहे, खरं आहे, मी प्रसन्न आहे तुला. पण बाळा, हो तुला या मनाच्या मार्गाने केलेल्या या जपाने माझ्यापर्यंत येता येणार नाही बरं, माझ्या स्वरूपाची तुला ओळख होणार नाही बरं. म्हणून तू काय करणार हा?
महात्मे तुझी वाट पाहत आहे. जा पैठण सोड, त्यांची शरणागती कर, तेव्हा माझ्या स्वरूपाची तुला ओळख होईल. नाथ बाबांना ही झालेली अनुभूती, प्राप्त झालेली अनुभूती घरी येतात. आई वडील बालपणीत वारल्यामुळं आजोबा आजीने सांभाळ केलेला. घरी येतात, आजोबा आजीला विचारतात, आजोबा आजी अशी अशी मला आकाशवाणी ऐकू आली, असा असा भगवंताचा साक्षात्कार झाला, मला संतांच्या भेटी करता परवानगी तुम्ही द्यावी. त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी आलं आजोबाजीच्या. नाथा, अरे आई वडिलांच्या मायेने तुला वाढवलं, कोण आहे आम्हाला नाथा असं वेड्यासारखं वागू नको. नाथबाबाला परवानगी दिली नाही, पण नाथबाबाचं अंतकरण मात्र जागेवर थांबलं नाही. एक दिवसचा प्रसंग आहे. रात्री 12च्या सुमाराला आजोबाजी झोपलेले आहेत. नाथबाबा उठले, आजोबाजीचं दर्शन घेतलं आणि संतांच्या भेटी करता, सद्गुरूच्या भेटी करता रात्रीच्या वेळेला पैठण सोडलं. मजल दर मजल करीत देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामीची शरणागती केली आणि शरणागती केल्याबरोबर कृपा कटाक्ष न्याहाळीने आपल्या कृपेची ज्या वेळेला सावली नाथबाबाच्या अंतकरणामध्ये ती सावली पडली. सज्जन हो, ज्या वेळेला कृपा झाली त्यावेळेला नाथबाबा त्या भगवंताच्या सुस्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाले. जागृत झाल्यानंतर आपल्या परीनं नाथबाबाने जनार्दन स्वामीची सेवा केली. सेवा करता करता एक दिवस जनार्दन स्वामी सांगतात, नाथा ज्या करता तू इथे आलास ती गोष्ट आता तुला साध्य झालेली आहे. आता एक काम कर, माझी आज्ञा आहे, तू इथे रममान झालास पण हे केवळ तुझ्या पुरता झालास, परंतु तुला पुढे बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे. तेवढ्या करता तू आता पैठणला जा. हो, पत्नीचा स्वीकार कर, लग्न कर, संसार करून परमार्थ कसा करावा याबद्दलचा जो आदर्श आहे नाथा, तो या समाजाला दाखवण्याकरता तुझा जन्म आहे. जा, गुरुआज्ञा शिरसा वंदे मानून जनार्दन स्वामीच्या कृपा आशीर्वादाने नाथबाबा पैठण क्षेत्रामध्ये येतात. पैठण क्षेत्रामध्ये आल्यानंतर लग्न करतात आणि संसार करून परमार्थ कसा करावा याचा आदर्श तुमच्या माझ्या समोर ठेवतात. सज्जन हो, संसारही केला आणि परमार्थही साध्य केला, तो तुम्हाला मला करता यावा एवढ्या करता नाथबाबा आज या ठिकाणी तुमच्या माझ्या समोर येतात आणि तुम्हाला मला सांगतात, हो संसार सोडायचा नाही, माऊलीने संसार केला नाही पण तुम्हाला सोडायला सांगितलं नाही. असोनी संसारी सर्वांना माहिती. संसारामध्ये राहून परमार्थ करावा हे सगळ्यांना माहिती, पण पुढची मेघ मात्र अजून मोठ्या मोठ्याच्या ध्यानात आलेली नाही. वेद शास्त्र वारी बाया सदा
अंगीकार करा. मनाच्या मार्गाने संसारात राहून भक्ती आतापर्यंत कुणालाही करता आली नाही आणि तुम्हालाही करता येणार नाही. आणि जर तुम्ही संसारामध्ये राहून मनाच्या मार्गाने जर परमार्थ भक्ती करण्याचा प्रयत्न कराल तर ज्ञानोबा पुन्हा सांगतात मनोमार्गे गेला तो तेथे जीव करा हरिपाठी तिलावला तोची धन्य. मनोमार्गाने तुम्हाला तो परमार्थ करता येणार नाही. त्याकरता पहिल्याच भंगामध्ये वेद शास्त्र उभारी शास्त्राचा विचार आणि वेदाचा विचार तुम्हाला मला करावाच लागेल. वेदाची भाषा जरी आपल्याला कळत नसली तरी देखील वेदाचा तो अर्थ मातीत ठावा येराणी व्हावा धर्म आता असं जे प्रतिपादन तुकोबाराय करतात ते तुम्हाला मला वेदाचा अर्थ सांगतात आणि त्या वेदाच्या अर्थाप्रमाणे तुम्ही यांनी आपला मार्ग चालू ठेवावा असा त्यांचा तुम्हाला मला आग्रह आहे, विनंती आहे. काय तो शास्त्राचा मार्ग सांगतो तुम्हाला, माझ्या अनुभवाचं सांगतो, रोजच्या अनुभवाचं सांगतो आणि प्रत्येक कीर्तनातून सांगतच असतो. कारण तो माझ्या अनुभवाचा दुसरा कोणी सांगू शकत नाही. शास्त्राचा जर विचार जर केला तर शास्त्राचा विचार अगदी तसा पाहिला तर सोपा आहे आणि विचार न करता जर तो आपण जर अंगीकाराचा प्रयत्न केला तर तसा अवघड आहे. शास्त्राचा विचार मानत असताना आज या ठिकाणी वैष्णव मेळाव्याला मोठमोठे मृदुंगाचार्य मला लाभले, मोठमोठे गायनाचार्य मला लाभले आणि मोठ्या मोठ्या अंतःकरणाचे श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत. म्हणून त्यांच्या समोर शास्त्राचं प्रतिपादन हो लेकराच्या बोबडे बोलातून करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मायबाप पण तुम्ही स्वीकाराल ना, स्वीकाराल ना. हो. दोन मृदुंगाचार्य माझ्या बाजूला उभे आहेत. कीर्तनामध्ये मृदुंग वाजवणे दोघांचं कर्तव्य आहे, बरोबर. दोघांचे कर्तव्य आहे मृदुंग वाजवावा, मृदुंग वाजवा दोन्ही मृदुंगाचार्याचं कर्तव्य आहे. पण तो कसा वाजवा याला मात्र शास्त्र जर तुम्हाला सांगायचं झालं तर सोप्या भाषेमध्ये. हो, किती सोप्या भाषेमध्ये भाऊ. कांद्यामध्येच कांद्याचं बी असतं बरं, पण त्याला शेतकऱ्याची अवलाद लागती. सोप्या भाषेमध्ये भाऊ, दुधामध्येच लोणी असतं बरं, पण त्याला कोण सुगरण पाहिजे बरं. तसं शास्त्र समजून सांगत असताना मृदुंगाचार्याचं कर्तव्य आहे मृदुंग वाजवणं, पण तो कसा वाजवा याला मात्र शास्त्र आहे. दिन दिन धीरे 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 धाडक कीर्तन धाड 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 भिंग. मृदुंगाचार्याचं कर्तव्य आहे, पण तो कसा वाजवा याला शास्त्र आहे. शास्त्र सोडून मृदुंग वाजवता येतो नाही, वाजवता येत. सा सा नि दा म प नि दा प म ग गरी सा नि गरी सा 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 म म प प प नि नि दा म प नि दा प म म सा सा नि दा प म ग म गरी सा. बस. कीर्तनामध्ये हार्मोनियम वाजवावा, हो त्यालाही शास्त्र आहे. कीर्तनामध्ये मृदुंग वाजवावा यालाही शास्त्र आहे. कीर्तनामध्ये टाळ वाजवावा यालाही. आणि शास्त्र न शिकलेले टाळकरी उभे राहिले की शास्त्रावाल्याचा बट्ट्याबोळ होतो. विठ्ठल शास्त्राप्रमाणे भक्ती करणारे आहेत नाही म्हणायची सोय नाही, पण शास्त्राचा विचार न करता भक्ती करणारे जास्त झाल्यामुळं शास्त्राप्रमाणे भक्ती करणाऱ्याची देखील उलाढाल झालेली. काय करावं काय करू नये. सज्जन हो, कीर्तनामध्ये मृदुंगाचार्याचं कर्तव्य आहे, तो कसा वाजवा याला शास्त्र आहे. भक्ती करावी, परमार्थ करावा, देवदेव करावा हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण ती कशी करावी यालाही शास्त्र आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराचा आग्रह आहे वेद शास्त्र उभारी पाया करा. मग आता त्या शास्त्राचा विचार तुम्ही जर मांडायचा झाला, मृदुंगाचा शास्त्राचा विचार जर मांडायचा झाला, मृदुंग हे शास्त्र वाचून अवगत करता येतं का शिकून अवगत करता येतं. मृदुंगाचं शास्त्र वाचून अवगत होईल का शिकून अवगत होईल. हार्मोनियमचं शास्त्र वाचून अवगत होईल का शिकून अवगत होईल. इंजिनिअरिंगचं शास्त्र वाचून अवगत होईल का शिकून अवगत होईल. मेडिकल डॉक्टरी शास्त्र शिकून अवगत होईल का वाचून अवगत होईल. ओ मायबाप, भक्ती हे शास्त्र वाचून अवगत होईल का शिकून अवगत होईल.
हो, पण ज्ञानोबा देखील हा स्पष्ट ग्वाही देतात, ये रवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजुळसे. ज्ञानोबा म्हणतात, हो संतांच्या दृष्टीनं मी अज्ञानी आहे, होते का? हो, पण शास्त्राच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा नतमस्तक होतात निवृत्तीनाथाच्या चरणावर आणि ते शास्त्र शिकून घेतात. जगद्गुरु तुकोबाराया महाविष्णूचा अवतार म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुकाराम विष्णू नाही तुझ्या, पण शास्त्राच्या बाबतीमध्ये नतमस्तक होतात आणि बाबाजी चेतनाची शरणागती करतात, शास्त्र शिकून घेतात. नाथ महाराज हो पैठण सोडून देवगिरी किल्ल्यावर जातात, जनार्दन स्वामीच्या चरणावर नतमस्तक होतात आणि ते भक्तिशास्त्र शिकून घेतात. तुम्हाला मला विनंती आहे बापू, तुम्ही आम्ही भक्ती करावी, भक्तिशास्त्र वाचून का शिकून? महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन भरपूर ठिकाणी चालू आहे. हो, पण ज्ञानेश्वरी केव्हा कळेल? ज्ञानेश्वरी हे शास्त्र आहे ते तुम्हाला मला केव्हा कळेल? ज्या वेळेला आपण शिकण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला. आणि म्हणून नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी होवी अनुभव येणं गरजेचं आहे. आणि त्या एका ओळीचा अनुभव ज्या वेळेला शास्त्र शिकण्याची वेळ आली, श्रीपाद बाबांनी मस्तकावर हात ठेवला त्यावेळेला त्या एका ओळीचा अनुभव जो श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितला, जो निवृत्तीदादाने ज्ञानोबाला सांगितला, जो रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदाला सांगितला, तो अनुभव प्रत्यक्ष आला. बरं, चित्तचा गले आटू घे वाचा पांगुळली दे फजावे आपद कंचुकीत रोमांच आले अर्धोन मिलित डोळी वर्षताती आनंद जळी आतील सुखार मोचेनी बळे बाहेरी कापी. हा अनुभव एका ओवीचा प्राप्त झाला तेव्हापासून सज्जन हो आतापर्यंत जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करुणे सोडावे सकळ जन या न्यायानं सज्जन हो. तो निरोप घेऊन ज्या वेळेला जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला काही स्वीकारतात आणि काही लाथाळतात. आता लाथाळणाऱ्यामध्ये सर्वसामान्य नाही. हो, या गोष्टीचा स्वीकार करणारी मंडळी जी आहे ती सर्वसामान्य मंडळी आहे आणि लाथाळणारी मंडळी आहे ती या व्यासपीठावरली मंडळी आहेत. हा माझा महाराष्ट्रातला आतापर्यंतचा अनुभव. विठ्ठल विठ्ठल. पण या ज्ञानोबाराचं तत्वज्ञान स्वीकारण्याकरता कोणता संप्रदाय हवा याच्याशी काही घेणं देणं नाही. कोणत्या पंथाचे आहात तुम्ही याच्याशी काही सोयीसुचक नाही. हो, कुठला मार्ग तुम्ही अंगीकारला याच्याशी काही घेणं देणं नाही. यांचं जे तत्वज्ञान आहे ना, हे तत्वज्ञान कसं आहे हे तुम्हाला सांगण्याकरता आज माझी ड्युटी आहे. श्री बालाजी सहकारी साखर कारखाना विदर्भ या साखर कारखान्याचं एक पोतं मुंबईला आलं. नंबर 2 पाटण सहकारी साखर कारखाना दौंड जिल्ह्यातून त्याही साखर कारखान्याचं एक पोतं तुमच्या घाटकोपरला आलं. पुन्हा तिसरं पोतं घोडगंगा सहकारी साखर कारखाना
तिथून एक साखरेचं पोतं तुमच्या घाटकोपरला आलं आणि एक धुळ्या जळगावच्या खानदेशामधून तिथून एक साखरेचं पोतं तुमच्या घाटकोपरला आलं. 4 पोते वैष्णव मेळाव्यामध्ये ठेवलेले. कुठून आलेली ती मंडळी? एक विदर्भामधून, एक जळगाव खानदेशामधून, एक पाटासवरून, एक घोडगंगा साखरेचे साखर. हे 4 पोते तुमच्या समोर आहेत. तुम्हाला मी विनंती करतो, कोणत्या साखरेच्या पोत्यामध्ये हात घातल्यानंतर साखर कडू लागेल? 4 पोते तुमच्या समोर आहेत साखरेचे. कोणत्या पोत्यामध्ये हात घातल्यावर साखर कडू लागेल? कुठल्याही पोत्यामध्ये तुम्ही जर हात घातला तर साखर कशी लागेल? सर्व साखरेचा अनुभव हा एकच येईल ना? तसं संत महात्म्याचा असं म्हणणं आहे, तुमचा स्वरूप संप्रदाय असो, तुमचा चैतन्य संप्रदाय असो, तुमचा आनंद संप्रदाय असो, तुमचा प्रकाश संप्रदाय असो, हे 4 पोते साखरेचे. तुम्ही कुठल्याही पोत्यात हात घाला, तुमची दानच पाहिजे. कुठल्याही पोत्यात हात घाला, साखर कशी? अनुभव ज्ञानोबाराया कोणत्या संप्रदायाचे, तुकोबाराय कोणत्या संप्रदायाचे, नाथबाबा कोणत्या संप्रदायाचे, रामदास स्वामी कोणत्या संप्रदायाचे, हे पाहण्यापेक्षा साखर खाऊन पहा बापू, साखर खाऊन पहा. साखरेचा अनुभव तुकोबारायाने घेतला म्हणून ते तुमच्या दारात आले. तुकाचा ढोली आता गे, तुकाचा ढोली आता गे, तुकाचा ढोली आता गे, आज हजार भोला हे आएंगे, हजार भोला हे आएंगे, ऐसे दुख वचनी आहे, ऐसे दुख वचनी आहे. तुकोबाराया प्रांगणामध्ये आले या परमार्थाच्या, आणि आले तर हात हलवत नाही आले, रिकामे हाताला आले नाही. तुकामध्ये थेअरी विथ प्रॅक्टिकल. तुकामध्ये गुण कसा आहे? कसा लागला तुम्हाला? गुण लागला. विठ्ठल